धुळे तालुक्यातील निकुंबे गावात पूर्व वैमनस्यातून घडलेल्या हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। किरकोळ वादातून सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले असून एका व्यक्तीवर लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार शाणाभाऊ संभू पाटील आणि संशयित दशरथ ठाकरे यांच्यात मागील काही काळापासून वाद सुरू होता। सोमवारी सकाळी शेतातील कामादरम्यान संशयिताने अचानक हल्ला करून शाणाभाऊ यांना गंभीर जखमी केले। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। आरोपी दशरथ ठाकरे फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत। जंगल सदृश परिसर असल्याने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनेही शोध मोहीम राबवली जात आहे। दरम्यान आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील झाली आहे। पोलिसांनी गुन्ह्यात वाढीव कलम लावण्याची प्रक्रिया सुरू केली असून तपास वेगाने सुरू आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे।